प्रचार केला, ज्या प्रकारे त्यांनी स्वतःला प्रेझेंट केलं, त्यानंतर पुन्हा आता अशी वेळ काय येते की कोर्टाला ताशेरे ओढावे लागतात. विरोधकांनी त्याच्यावर टीका करणं हा एक राजकारणाचा भाग समजू शकतो, मात्र न्यायालयाने टीका करावी, देशाच्या सुरक्षेच्या प्रश्नावर त्यांनी बोलू नये, रेफरन्स नसताना त्यांनी बोलू नये असा सल्ला द्यावा लागणं हे नेमकं का होतंय असं आपल्याला वाटतं? मला आश्चर्य वाटलं. म्हणजे न्यायालयाने पहिली गोष्ट अशी की ज्या पद्धतीनं आपण या निकालाच्या संदर्भात बोलतोय तो अजून काही निकाल लागलेला नाही आणि कुठल्याही निकालामध्ये अशा तऱ्हेची भूमिका न्यायालयाने मांडलेली नाही. अलाहाबाद कोर्टानं ज्या वेळेला IPC 500 अंतर्गत नोटीस ही राहुल गांधीजींना दिली त्याला स्थगिती देण्याचं काम उलट न्यायालयाने केलं. म्हणजे लिगली जर तुम्ही पाहिलात कायदेशीरपणे तर राहुल गांधीजींनी जी भूमिका घेतली त्याला कायदेशीर आधार म्हणजे त्याला त्याच्यावरती त्या आक्रमण करण्याचा किंवा त्याच्यावरती कारवाई करण्याचा कायदेशीर आधार नाही असं सर्वोच्च न्यायालयाच्या एकंदर वर्तवनात दिसलंय, कारण त्यांनी लगेचच स्थगिती दिली. आता हे जे काही पासिंग रिमार्क्स आहेत मला असं वाटतं की न्यायालयीन भाषेमध्ये कुठल्या पद्धतीनं त्या ठिकाणी दिले गेले हे आश्चर्यकारक आहे. त्याचं कारण असं की लोकशाही वाचवण्याची ही जी काही लढा चाललेला आहे त्याच्यामध्ये या विविध संस्था ज्या आहेत त्या संस्थांचं देखील संरक्षण करण्याची आवश्यकता किती आहे यातनं दिसून येतं. आता भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं बोलतंय की भाजपच्या नेत्यांनी आर्मीच्या संदर्भामध्ये काय वक्तव्य केलं होतं की आर्मीनं नरेंद्र मोदीजींच्या पायाशी लोटांगण घातलं पाहिजे असं मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री म्हणाले. हे त्यांच्याच आहेत ना. हेच सचिन सावंत, बाकीच्या रेफरन्सवर आपण येऊच, मात्र तुम्हाला हे जे राहुल गांधींचं मुळात न्यायालय काय म्हणाला हा एक भाग झालाच, मात्र अशा प्रकारची विधानं करणं आणि न्यायालयामध्ये त्याचे रेफरन्स देता न येणं, त्याच्यामध्ये कुठलेही पुरावे नसताना असं का बोललात असं न्यायालयाला विचारायला लागणं हे राजकारण पलीकडचा विषय नाहीये. नाही, असं आहे की याच्याबद्दलची सुनावणी आता पुढच्या कालावधीमध्ये होणार आहे, त्यामुळे कुठले रेफरन्स आहेत काय आहेत ते आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. वस्तुस्थिती ही आहे की या संदर्भामध्ये परिचारकांनी काय स्टेटमेंट दिलं होतं ते तर मला असं वाटतं की आपण एकदम शर्मेनं मान खाली घातली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेफरन्सेसच्या संदर्भात बोलायचं झालं तर 2000 किलोमीटरची जमीन ही गेलेली आहे, ज्या पद्धतीनं सर्व चायनाच्या घशामध्ये गेलेली आहे असं मनोज जोशी हे सगळे सिनियर पत्रकार आहेत त्यांनी पुस्तकामध्ये देखील छापून आणलेले आहे. त्यांच्या पुस्तकामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे चीफ ऑफ आर्मी स्टाफ आहे जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी असं म्हटलं की वी वॉन्ट टू गो बॅक टू द स्टेटस को एप्रिल 2020च्या अगोदरचा जो आपल्याला जायला लागणार आहे. तिसरी गोष्ट अशी की ह्या सगळ्यातून राहुल गांधींचं स्टेटमेंट कसं काय जस्टिफाय होऊ शकेल? म्हणजे हे सगळे असं म्हटले नसते तर मग राहुल गांधी चुकीचं बोलले होते असं तुम्हाला म्हणायचंय का? ऐका, पहिली गोष्ट अशी की लेहच्या जनरल जे इन्स्पेक्टर जनरल आहेत त्यांनी SP आहेत त्यांनी अहवाल दिलेला आहे की 65 पेट्रोलिंग पॉईंट पर्यंत आपण जात होतो, आता यावेळेला केवळ 26 ठिकाणी जाऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे न इथे कोणी आलेलं नाही, जे काही स्टेटमेंट दिलं होतं न कोई हमारी सीमा में घुस गया है न ही कोई घुसा हुआ है, हे जे पंतप्रधानांनी स्टेटमेंट दिलं होतं याचा अर्थ चायना आलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. सचिन सावंतजी, आपण केशव उपाध्यायांकडे जाऊया. तुमचे मुद्दे लक्षात आले. केशवजी, हे दोन्हीकडे प्रकार घडतायत. आज राहुल गांधींना न्यायालयाने सुनावलं म्हणून आपण त्याच्यावर चर्चा करतो आहोत, मात्र सर्वपक्षीय महत्वाच्या पदावरच्या अनेक नेत्यांनी अशी विधानं केलेली आहेत. अनेकांना ट्विट्स आपले डिलीट करावे लागलेले आहेत, चुकीचे रेफरन्स द्यायला दिल्याची उदाहरणं आपल्याकडे आहेत. असं नेमकं का घडतंय असं तुम्हाला वाटतंय आणि स्पेसिफिकली राहुल गांधींच्या बाबतीत? मला आता सचिन सावंतांची सारवासारव आणि ज्या पद्धतीचं समर्थन जे करत होते ते पाहता मला एक मराठीतली म्हण आठवली की पडलो तरी नाक वर आहे ना. म्हणजे पडलो तरी अधिक पुढे शब्द आणखीन वेगळे ते, पण तरी त्यातल्यात सौम्य शब्द नाक वरच आहे ना आमचं, पडलो तरी. म्हणजे असं आहे की राहुल गांधींचं जर खरे यथार्थ वर्णन करायचं तर खोटं बोलणं, देशविरोधी विधानांमध्ये सहभागी होणं, अपमानित करणं, सैन्याला असेल बाकी या देशातल्या संस्थांना अपमानित करणं, धमक्या देणं, या पद्धतीचं एखाद्या व्यक्तीचं वर्णन करायचं असेल तर ते म्हणजे राहुल गांधी. हे पहिली वेळ नाहीये. सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारण्याची पहिली वेळ नाही, तर ह्याच्या पूर्वी सुद्धा राफेल प्रकरणामध्ये राहुल गांधींनी न्यायालयाची माफी मागितली आहे, हे आपण विसरून चालणार नाही. अत्यंत बेजबाबदारपणे विधानं करणं ही राहुल गांधींची खरी ओळख आहे. कशाच्या आधारावरती हे केलं? जर चीनची भूमिका, चीनला जर जागा दिलीच असेल तर दिली कधी गेली? पंडित नेहरूंच्या काळात दिली गेली हे आपण विसरलो का? त्या युद्धामध्ये दिली गेली हे आपण विसरलो का? त्यामुळे यावेळी कुठलीही जमीन दिली गेली नाही. बरं, दिली गेली तर लोकसभेमध्ये काही प्रश्न उपस्थित करता आले असते, पण त्याच्याऐवजी बेजबाबदारपणे कुठेतरी बाहेर विधानं करायची. मी आणखीन शेवटचे 20 सेकंद फक्त घेतो. राहुल गांधींची मी ओळीन उदाहरण देतो. याच चीन बरोबर ज्यावेळी संघर्ष आपला डोकलामला सुरू होता त्यावेळी राहुल गांधी चीनच्या दूतावासामध्ये चीनी अधिकाऱ्यांना भेटत होते. ही वस्तुस्थिती कशी विसरून चालेल आपल्याला? आत्ता पाकिस्तान जे प्रश्न विचारले तेच राहुल गांधी प्रश्न विचारतायत.
तिसरा एक मुद्दा, ज्यावेळी डोनाल्ड ट्रम्पनी सांगितलं भारताची डेड अर्थव्यवस्था आहे, IMF पासून सगळ्यांनी सांगितलं भारतीय जगामध्ये सगळ्यात उत्तम आहे, मात्र राहुल गांधी हो हे खरंच आहे ट्रम्पचं, मोदींना राजकीय विरोध तुमचा असू शकतो, त्याबद्दल दुमत बाळगायचं कारण नाही, ठीक आहे. पण मोदींना विरोध करता करता तुम्ही देशाच्या विरोधामध्ये सातत्याने भूमिका घेता. ठीक आहे. आणि हे राहुल निश्चितपणे गांधींचं तुमचा वैशिष्ट्य रेफरन्स जनतेला लक्षात आला. कळलं. सचिन सावंतजी, तुम्हाला काय वाटतं की हे फ्लुक्स आहेत की हे डेस्परेटली केलं जातंय आणि त्याची जबाबदारी घ्यायला तुम्ही तयार आहात? हे याचे परिणाम माहिती आहेत राहुल गांधींना आणि काँग्रेसला, तरी सुद्धा त्या परिणामांसह हे म्हणणं आवश्यक वाटतंय म्हणून हे करतायत? हे चुका आहेत हे एकदा मान्य करून टाकणं आवश्यक आहे. अमोल जोशी विरोधक म्हणून त्या ठिकाणी ते देश कर्तव्य करतायत, देशासाठी हे प्रश्न विचारतायत बरं. की ही जागा गेली की नाही. पंतप्रधान ज्या वेळेला येऊन सरळ सरळ खोटं सांगतायत, कोणी आला नाही, कोणी गेला नाही त्या जागेमध्ये, मग चीन बरोबर 5 वेळाच्या राऊंडची चर्चा कशाला करत होते? जर तिकडे काहीच आलं नाही, समजा चायनाची आर्मी तिकडे आलीच नाहीये, तर काय म्हणजे आपला टाइमपास करत होते का तिकडे? एवढा वेळ चर्चा कशाला चालली होती? प्रश्न असा आहे की सरळ सरळ हे सरकार खोटं बोलतं, जनतेसमोर खोटं राहुल बोलतं आणि गांधी ते प्रश्न खोटं बोलतात, उपस्थित अधिकृतपणे ऐका, सिद्ध झालंय. अरे खोटं माफी बोलतात, मागावी लागली सर्वोच्च या न्यायालयात. देशाचं सरकार राहुल खोटं गांधींचा आहे. खोटारडेपणा सचिन या सावंत देशाचं किती वेळा सरकार सिद्ध झाला खोटारडं हो? आहे. राहुल या गांधींना पद्धतीनं माफी सरळ मागावी सरळ लागली, त्यांनी सांगितलं शपथपत्र नरेंद्र करावं मोदींनी, लागलं, त्याच्यानंतर सावरकर मग प्रकरणात कशाला शपथ चर्चा माफी मागावी लागली, आर्मीचं स्टाफ? त्यांना आर्मीचं स्टाफ राफेल किती प्रकरणात माफी बाबतीत मागावी लागली. सांगितलेलं आहे. अजून किती माफी मागणार राहुल गांधी? ठीक आहे, किती म्हणजे खोटं बोलणार? दोघांचेही- सचिन सावंत ते सांगा. 2020च्या स्टेटस कोच्या नंतर काय झालेलं आहे? अहो सांगा ना मला. हे सगळे अहो प्रश्न, मला हे सांगा, सगळे पहिल्यांदाच प्रश्न मुळात लोकांना नेहरूंपासून जी आणि गेलेल्या सगळे जमिनी सगळे- चर्चा ही तर चर्चा करू, ती जमीन गेलीच नाही आमचं म्हणणं आहे. तुमचं खोटं काय सांगितलंय सांगतो? सरकारने ऐका, भूमिका तुमचं खोटं स्पष्ट केली आहे. सचिन सावंत आणि केशव उपाध्ये दोघांचेही मुद्दे माझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत. देखील स्पष्ट करतो. अमोल विरो- सेकंद दे. ठीक आहे. अमोल, सचिन सावंत तुमचं वाक्य पूर्ण करा, आपली वेळ संपलेली आहे. नाही मला पहिली गोष्ट मला अशी- वाक्य पूर्ण करावं लागणार. असं कसं ऐकून घ्या. झालं? नाही, केशव हे माझ्याकडे- तुमची एकतर्फी एकतर्फी मांडलेली चर्चा आहे. कशी करायची अमोल मला सांगा. वाक्य तुम्ही पूर्ण त्याला करा. मला बोलायला नाही, ही कुठली पद्धत आहे? राहुल गांधी खोटारडे आहेत, माफी मागावी लागली, एकदा नाही अनेक वेळा माफी मागावी लागते, देश विरोधी विधानं ते करतात आणि त्याचं समर्थन इथं सचिन सावंत करतात. ठीक आहे. सचिन सावंत अमोल नेहमी जोशी, सांगितलं पाहिजे. केशवची तुमची भूमिका कळलेली आहे, तुमचा मुद्दा कळलेला आहे आणि केशव तुमचा आवाज पण उपाध्यायांनी- पोहोचलेला आहे. सचिन केशव- सावंत, वेळ संपलेली, अगदी शेवटचं वाक्य तुमचं. नाही, मला पण केशव वाटतं उपाध्यायांनी मला पण महाराष्ट्राच्या वाटतं जनतेची पाहिजे. माफी मागावी. एकतर्फी याचं नाही कारण करायचं असं आपण. आहे ABCD की भूमिका एकतर्फी लोकसभा करायची. सचिवांचं हे पत्र आहे. ऐकून हो, घ्या. मान्य ना मला. लोकसभा सचिवांचं पत्र आहे. केशवजी, तुम्हाला मी एक वाक्य देईन. ऐका, डोंट वरी. पुरावे दाखवा, बिनबुडाचे बेछूट आरोप या- करणार. या राहुल प्रकारच्या गांधी, विधानामध्ये ही राहुल कोणाचंच काही गांधींची कळत माझं नाही. भूमिका. सचिन बोलणं सावंतांना झालं. आधी बोलू अमोल दे, तुम्हाला जोशी शेवटचं मला बोलून वाक्य. द्या. अमोल जोशी बोलून द्या. येस, एक सचिन सेकंद सावंत बोलतो पूर्ण मी. करा. पहिली गोष्ट केशव उपाध्यायांनी 12 कोटी जनतेची माफी मागावी. हे बोलून देणार नाही, बोलत एकाने राहणार. घेणार आहात का तुम्ही? अरे माफी मागा, माफी माफी तुम्ही तुम्ही मागितली मागा. पाहिजे. माफी मागितली पाहिजे. राहुल गांधी माफी मागतायत. आज सर्वोच्च न्यायालयाने इतकं मागितल्यानंतर लाल वाटायला पाहिजे होती राहुल गांधींना आणि त्यांनी माफी मागायला पाहिजे होती. कशाच्या आधारावर? काँग्रेसनी माफी मागायला पाहिजे होती देशात दाखवल्याबद्दल. तुम्ही पाकिस्तानची भूमिका बोलता. राहुल गांधी पाकिस्तानचे प्रश्न उपस्थित करतात. राहुल गांधींनी ठीक आहे. केशव उपाध्यायजी आणि सचिन सावंत, तुमच्या दोघांचेही जे काही म्हणणं आहे, जे काही मुद्दे आहेत, त्याचा जो काही सार आहे तो आमच्या लक्षात आलेला आहे. वेळ संपल्यामुळे आपल्याला इकडे थांबावं लागणार आहे. तुम्हा दोघांचेही आभार. एकीकडे इमेजचं वॉर आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा परसेप्शनचं वॉर आहे, क्रेडिबिलिटीचं वॉर आहे का, आणि नेत्यांची ही बेजबाबदार वक्तव्य आपल्याला कुठे घेऊन जाणार आहेत, या सगळ्यावर चर्चा होत राहील. तूर्त दोघांचेही धन्यवाद. यानंतर एका ब्रेकसाठी आपण थांबणार आहोत आणि ब्रेक नंतर आजच्या प्रश्नाला तुम्ही काय कौल दिलेला आहे आपण पाहणार आहोत. पाहत रहा एबीपी. जेव्हा शरीरावर खाज, रॅशेस आणि घामोळ आल्यावर तयार होतो चिडचिडेपणा, तेव्हा मेंदू चालेनासा होतो. स्मार्ट बना आणि बोरोलिनचा सूथॉल स्प्रे किंवा लिक्विडने आंघोळ करा. कडुनिंबाच्या गुणांनी भरलेले सूथॉल लावा. चिडचिडेपणापासून आराम मिळवा. तेरे सपने मेरी आंखों में खिले। कंधों से ऑफिस चल जाएगा, पैरों से आपका सपना चलाऊंगी माँ. तेरी उड़ान का दिल से बुनी, रिश्तों से जुड़ी पिंक लेगिंग्स. वर्क पिंक प्ले. आगामी महापालिका नगरपालिकांच्या निवडणुका नव्या प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणानुसारच घेण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाला. नवीन प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिकाही सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या. नवीन प्रभाग रचना